हॅलो चिक सामना रंगला आयांश 11 विपक्ष परशुराम अँड एकांश 11. तसेच सन्मान्य रोहित मुंगाजी साहेबांकडून तब्बल 20,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य स्पर्धेसाठी आले. त्यांचंही मनपूर्वक आभार. खरं तर ओवळ्याचे आहेत परंतु आपल्या स्पर्धेवर त्यांचं विशेष प्रेम. त्यांच्याकडून तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहता ही स्पर्धा डोंगरचा देवग्रुप कोपर आयोजित श्री सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर 2025. आजचा खरं तर दिवस आगळा वेगळा आहे कारण गावातील युवा खेळाडूंना तसेच जे लेजंड खेळाडू आहेत जे रेग्युलर फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळत नसतात त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. हा मेगा संडे, या मेगा संडेमधल्या लढती KPL अर्थातच कोपर प्रीमियर लीग धमाका सीझन 6 मध्ये आपण जमलोय. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपण पाहतोय. कालच्या 2 दिवसामध्ये ग्रामीण गटातील आपण लढती पाहिल्या. उद्याच्या दिवशी सुद्धा 40+ तसेच काही ग्रामीण गटातील लढती आपल्याला पाहायला मिळतील. होतोय मैदानाकडे जिथं सामना रंगलाय आयांश 11 विपक्ष परशुराम आणि एकांश 11. पहिला बॉल सलामी लागली जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने प्रतुल आणि मयूर, त्याचा आवर्जून उल्लेख केला मागच्या सत्रामध्ये पारगावचे आमचे दमदार समालोचक सागरजी पाटील सर की प्रतुल हा खेळाडू सातत्याने आता लेदर क्रिकेटमध्ये ज्याचं पदार्पण झालंय तो मात्र आता आहे आपल्या गावच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेसाठी टेनिस क्रिकेटमध्ये वळताना पाहायला मिळते. प्रतुल पाटील पहिल्याच बॉलवर 1 धाव. तर बॉलिंग ट्रॅकवर रमाकांत पाटील. दुसरा बॉल ऑन साइडला वळवण्याच्या नादात इथे मात्र डॉट बॉल आलाय. टाळ्यांचा प्रतिसाद आता इथे मी इथे प्रोत्साहन दिलं जाते गोलंदाजाला. पहिल्या बॉलवर 1 धाव घेतली होती प्रतुल पाटीलला स्ट्रायकिंग एंडकडे. आता मयूर पाटील वळतोय. मयूर पहिलाच बॉल निर्धाव खेळतोय. रमाकांत टू मयूर टू रमाकांत. बॅटल पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 4 षटकांची लढत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्लेयरने मिस लाऊड अपील केली जाते. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहताय सन्मान्य मिथून यांना, स्पर्धेचे दमदार आयोजक त्याबरोबर एक जबरदस्त खेळाडू आपण यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहताय. त्या संघात आपण पाहताय आमचे अमरजी पवार सर, त्यांच्या समवेत राहुल पवार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10 डझन बॉल देण्यात आलेले आहेत. ते सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साइडला वळवला. लेग ग्लान्स केलेला चेंडू निघून चाललाय गॅप मध्ये. इथे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर वापर घेतलाय खरपून समाचार. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय हा चौकार. तरी पुढच्या बॉलवर सुद्धा चौकार खेचण्याची ताकद माझ्या मनगटामध्ये आहे हे मात्र दाखवून दिले इथे मयूर पाटीलनं. रमाकांतच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर दिलं. पहिल्या बॉलवर प्रत्युल पाटीलनं 1 रन घेतली होती. तदनंतर 2 निर्धाव चेंडू पाहिले. तदनंतर 1 चौकार आला. पुढचा बॉल रमाकांत तयार. सामना करेल यावेळेस पुन्हा एकदा मयूर पाटील. ऑन साइडला फटका सजवलाय. दर्जेदार स्ट्रोक, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये. 11 स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. जिथे 2 डॉट बॉल आल्यानंतर गोलंदाजाला वाटलं असेल की काय की मी हावी होतोय, परंतु तसं मात्र आता 1 षटकार आला. अजून सलगचे 2 षटकार जर मयूर पाटीलनं मारले तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक गोविंदा पाटील यांच्याकडून. पुढचा बॉल, अजून 1 बॉल. यावेळेस आकाशाला गवसणी घालत असताना चेंडू निघून चाललाय ढगात लाइटिंग, काटा किर्र फटका. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. आणि पहिलं षटक संपवत असताना पहिल्या 3 बॉलवर 1 धाव होती आणि पुढच्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा कुठल्यात या. आणि मात्र मयूर पाटील यानं ज्यानं वैयक्तिक आता खेळतोय तो 5 बॉल आणि 16 या धावसंख्येवर
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17च्या घरात. आता 17चा खतरा बॉलिंग करत असताना आयन शिलेवान या संघाला बसतोय की काय. मैदानामध्ये आपण पाहताय गणरायाचा वाहन अर्थातच मूषक राज आणि त्याच्या समवेत श्वान देवता सुद्धा आपण बरेचदा पाहताय. चला विनंती करतोय त्यांना बाहेर काढायचं. मूषक राज आपण मैदानामध्ये पाहताय, त्यांची तुरु तुरु चाल. आमचे व्हॉलंटियर्स त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर काढत असताना हो नक्कीच निकेत पाटील सरांनी जसा उल्लेख केला की कोपरगावचा एकच देव एकच गणपती अर्थातच श्री सिद्धिविनायक गणराय आणि गणरायाचं वाहन मूषक राज या नगरीमध्ये या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वळूयात पुन्हा एकदा या क्रिकेटच्या कुंभमेळ्याकडे, जिथं पहिलं षटक संपले, संघाची धावसंख्या 17च्या घरात, जिथं मयूर पाटीलचं आक्रमण पाहायला मिळालं, परंतु ऑन स्ट्राईक आता प्रत्युल पाटील. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तयार झालाय, सर्वेश झाला तयार. सर्वेशचा पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. एक धाव जरूर पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी झाली, परंतु संधीचं सोनं निर्माण करता आलं नाही. संधीचं सोनं झालं, संधी जरूर आली होती, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं 19च्या घरात. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. इथे मात्र विकेट अजूनही मिळवता आली नाही, परंतु जास्तीत जास्त धावसंख्येचा जमाव करावा लागेल, कारण समोरच्या संघामध्ये अमर पवार, राहुल पवार अशी जोडी आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची लीडिंग एज, पंचांचं बोट अवकाशाकडे, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. येस, मयूर पाटील याच्याकडून याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकार त्याने मारलेत आणि आता तो जेव्हा स्ट्राईकवर येईल, आल्या आल्या जर त्या पहिल्या बॉलवर षटकार मारला तर गोविंदा पाटील यांच्याकडून 2000 आणि रोहित मुंगाजी ओवळे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे आता मयूर पाटील स्ट्राईकवर आल्यानंतर एक षटकार जर आला तर तो षटकार 12,000 रुपये इतका महागडा असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. एक षटकार आणि तब्बल 12,000 रुपयाचं पारितोषिक. आणि रोहित मुंगाजी यांच्याकडून खास मयूर पाटील साठी प्रत्येक षटकार आणि चौकारास तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु आता ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज आणि विघ्नेश आलाय. अजून एक लेदर क्रिकेटर आपण पाहताय. सध्या लेदरकडे ज्याचा सकाळच्या सत्रापासून गावकऱ्यांची बरीचशी माहिती ते सुद्धा आम्हाला देत होते, आता मात्र मैदानामध्ये उतरलेत. त्याच्या वडिलांकडून हॅट्रिक षटकार जर मारले तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे विघ्नेशसाठी, त्याच्या पप्पांकडून मुलासाठी. परंतु तशी कामगिरी मुलाला मैदानामध्ये करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल, इथे मात्र फक्त आणि फक्त डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने इथं सर्वेशचं कमालीचं षटक पाहायला मिळतं, जिथं पहिल्या षटकामध्ये रमाकांतनं धावा खर्च केल्या होत्या 17. तदनंतर सर्वेशच्या पहिल्या बॉलवर 2 रन, तदनंतर विकेट, तदनंतर सलगचे 2 डॉट बॉल. इथे मात्र आता कमबॅक करावं लागेल बॅटिंग करत असताना विघ्नेशला. आपल्या संघावर आलेलं विघ्न दूर करावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला वळवलाय फटका, 1 धाव जरूर पूर्ण झाली आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 जरूर झाले. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट जरूर झाला असता, परंतु जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, कारण विघ्नेश स्क्रीन मध्ये सुद्धा नव्हता, एवढ्या दूरवर राहिला असता. परंतु डायरेक्ट हिट न झाल्यामुळे इथे मात्र फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21-21 या षटकातील शेवटचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्ले आणि मी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. विघ्नेशला अपेक्षित असणारा बाउन्स या चेंडूवर पाहायला मिळाला नाही, अगदी खाली राहिला बॉल, त्यामुळे 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21-21च्या घरात. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावसंख्या जमवू शकेल, कारण पहिल्या षटकामध्ये विचार करावा लागेल की 17 धावा आल्या होत्या. तदनंतर या षटकामध्ये कमालीचं कमबॅक सर्वेशचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं उत्तर, तर दुसऱ्या षटकामध्ये सर्वेशचं प्रत्युत्तर होतं. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या.
तसेच आता नेक्स्ट ओव्हर मध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल मयूर पाटील, त्याच्यासाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. रोहित मुंगाजी ओवळे यांच्याकडून मयूर पाटील साठी षटकार हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे आता पहिल्या बॉलवर मयूर पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळेल, परंतु त्याच बॉलवर जर षटकार आला तर मात्र तब्बल 12,000. गोविंदा पाटील यांच्याकडून 2,000 आणि ओवळ्याचे मुंगाजी यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा बॉल नक्कीच निर्णायक असेल, महत्वाचा असेल. आणि मयूर पाटीलनी आता जर षटकार आला तर प्रणय पाटील आता इथून जर हॅट्रिक मारली षटकारांची 4 किंवा 6 ची हॅट्रिक मारली तर तब्बल 5,000 प्रणय पाटील यांच्याकडून. पुढचा बॉल षटकार हॅट्रिक होईल का? ऑन साइडला फटका ताकदवर आहे, परंतु काय घडलंय इथे मात्र आता पाहायला लागेल. पंच धावत चाललेत सुद्धा, कारण हा षटकार मोठा आहे. 12,000. झेल तर चांगल्या रीतीने पकडलाय, परंतु बॉडी लाईनला टच झालाय का? चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्या निर्णयाचा सन्मान कराल अशी आम्ही आशा करतोय. फक्त चेक करायचं की पाय बाउंड्री लाईनला लागलाय की नाही. योग्य तो निर्णय येईल. पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसेल. अतिशय दक्ष असे पंच. 4 ऑफिशियल्स या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. एक मोठी स्पर्धा. आणि पंचांचा इशारा आलाय. इथे मात्र षटकारांची हॅट्रिक मारण्यामध्ये यशस्वी झाला. एकदा जोरदार टाळ्या मयूर पाटील साठी. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. तब्बल 12,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. गोविंदा पाटील यांच्याकडून 2,000 आणि रोहित मुंगाजी ओवळे यांच्याकडून तब्बल 10,000. मयूर पाटील असं म्हणतात ना की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. इथे मात्र प्रसिद्धी मिळवली या खेळाडूंना. पुढचा बॉल. ओहो, हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर लँड झालंय. आणि इथे मात्र टेक ऑफ चांगला झाला होता, लँड चुकीचा झाला. चांगला फटका होता, परंतु कमबॅक पाहायला मिळालं अमर पवारचं. हे सुद्धा नाव चर्चेत आहे मित्रांनो. अष्टपैलू खेळ अमर पवार सुद्धा सातत्याने करत आला. फटका जरूर चांगला होता. हेलिकॉप्टर टेक ऑफ चांगला झाला होता, परंतु लँडिंग खराब झाली. क्षेत्ररक्षक तिथे आडवा आला, त्यानं पकडला झेल आणि संपवला. इथे मात्र मयूर पाटीलचा खेळ. नितेश पाटील तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी तिथं पाहायला मिळाली नाहीये, कारण त्याला माहिती होतं मोठा विकेट आहे. मयूर पाटीलची बॅट या मॅच मध्ये खरं तर चांगलीच लागली होती, कारण सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. त्याच्यासाठी डकआउट मधून टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 7 बॉल आणि 22 धावसंख्येची दिमागदार खेळी, आक्रमक खेळी करून मैदानाच्या बाहेर झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आयुष पाटील बुमबुम या नावाने खरं तर प्रसिद्ध आहे. कोपरचा बुमबुम. खरं तर आता या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल स्वतः संघाचा दमदार ओनर सुद्धा. आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 27. पुढचा बॉल. अमर तयार. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु फटका फसला. पुन्हा एकदा एक डॉट बॉल आला. पहिल्याच बॉलवर निर्धाव चेंडू. आडव्या बॅटनं स्विच हिट उलटा पुलटा मारायचा होता, परंतु यस नक्कीच 10,000 12,000 आमच्याकडे जमा झाले आहेत. मयूर पाटील सलगचे 3 षटकार आणि 12,000चा मानकरी. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. बॅटची बाहेरची काढा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते पॉइंटच्या दिशेने. कमालीचं क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहिलं. तुळशीदास एक लेजेंड क्रिकेटर. 40+ म्हटलं की खरं तर 50+ आहेत. एवढं वय असताना सुद्धा मैदानामध्ये खेळतात तरुण मुलांच्या सोबत.
परंतु एखाद्या तरुण मुलाला सुद्धा लाजवेल अशी फिल्डिंग या बॉलवर आपण पाहिली त्यांची. अमर पवारचा पुढचा बॉल, इथे मात्र फलंदाज विघ्नेश पाटील आता मात्र तारणहार ठरतोय आपल्या संघासाठी आणि समोरच्या संघावर नक्कीच विघ्न निर्माण करत असताना पाहायला मिळतोय. ठोकलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. आणि षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता हलत झालंय, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 34. 34 षटकारात पुढचा बॉल अमर पवार. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा वळवायचा होता, परंतु यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. फलंदाजाला अपेक्षित असणारा बाउन्स अतिरिक्त उसळी या चेंडूवर पाहायला मिळाला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 34. 34 षटकारात आता उर्वरित 1 षटक. आता मात्र कशा प्रकारची कामगिरी, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर पुढच्या षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये 13. पहिल्या षटकात 17, उर्वरित 2 षटकांमध्ये 17. संघाची धावसंख्या 34. आता मात्र इथून जरूर 15-16 रन आले तर नक्कीच 50च्या घरात जाईल बॅटिंग करत असताना परशुराम अँड एकांश इलेव्हन संघ. परंतु आयांश इलेव्हन या संघाची बॅटिंग सुद्धा विसरून चालणार नाही. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 55+ स्कोर त्यांनी चेस केला, 58 धावा चेस केल्यात. अगदी त्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता राहुलजी पवार आणि त्यांच्या समेत सलामीला आलेला अमर पवार, याची सुद्धा विध्वंसक खेळी आपण पाहिली. परंतु इथे मात्र आता मैदानामध्ये विघ्नेशनं आक्रमण केलं, 1 षटकार जरूर आला, परंतु पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल आला. आता मात्र आयुष कशा प्रकारचा खेळ साकारेल हे मात्र पाहायला मिळेल. एखादी सिंगल घेऊन विघ्नेशला स्ट्राईकवर आणेल का, तो मात्र स्वतःच्या मनगटातली ताकद, स्वतःच्या खांद्यातली ताकद दाखवून देईल. स्वतः संघाचा सरसेनापती, ओनर, दमदार ओनर आहे आयुष उर्फ बुम बुम, कशा प्रकारची बॅटिंग करेल. शेवटचं षटक प्रगतीपथावर, बॉलर तयार. राहुल पवार, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिक्की, आयुष पाटील समोर राहुल पवारची गोलंदाजी पडते फिकी. ठोकलाय, षटकार. आणि षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 40च्या घरात. आयुष पाटील का मी बुम बुम या नावाने खरं तर प्रसिद्ध आहे. असाच बुम बुम, अर्थातच हा धूम धडाका, हवाई सफर 6 धावांसाठी. आयुष पाटील यांनी जर हॅट्रिक ऑफ सिक्सेस मारली तर त्याचे मामाने भाच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आता भाचा ते स्वीकारेल का, याच्यासाठी अजून 2 षटकार. आता जर या दुसऱ्या बॉलवर लगातार 1 षटकार आला तर 1000 भेटतील आणि 3 बॉलवर 3 आले तर 2000 भेटतील. मामाकडून लाडक्या भाच्यासाठी हे बक्षीस आहे. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकून दिला. सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावांसाठी संघाची धावसंख्या 40. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा राहुल पवार तयार. हो, यावेळेस मात्र पंचांकडे पाहिलं जात आहे, परंतु पंच कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीयेत. निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल आलाय जरूर. राहुल पवार कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर जरूर षटकार आला होता, परंतु पुढचा बॉल डॉट बॉल. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज, फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कमालीचं डायव्हिंग एफर्ट तिथं पाहायला मिळालं. सदाशिव पाटील अगदी संपूर्ण समर्पण दिले आपल्या संघासाठी. प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट आपल्या संघासाठी महत्वाची असते, हे मात्र सदाशिव पाटील यांनी दाखवून दिलं. स्वतः अमर पवार संघाचे कॅप्टन इथे मात्र दखल घेत असताना खेळाडूची. सदाशिव पाटील यांनी जे प्रयत्न केले याच्यासाठी विनोद पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेला आहे, त्यांचाही मनापासून आभार. पुढचा बॉल राहुलचा, लोवर फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, चेंडू सीमारेषा पार करतोय, हवाई सफर, षटकार. वेस्ट साईडच्या खाली आहे. अतिशय योग्य असा निर्णय ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून, अतिशय दक्ष असे पंच, अगदी डोळ्यात तेल घालून पंचांचं काम पाहत असताना आपण पाहतो आजच्या ऑफिशियल्स. परंतु राहुल पवारच्या बॉलिंगवर दुसरा षटकार आलाय. विघ्नेशने आता विघ्न निर्माण केलं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 1 धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. इथे मात्र रनआउट स्वरूपात बाद सुद्धा होईल. फलंदाज आयुष बॅक टू द पॅव्हिलियन.
आयुष्या माध्यमातून संघाला दुसरा धक्का बसलाय. 47 ला आता 2 ही स्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 47 ऑन स्कोर कार्ड. 47 या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. 2 षटकार 1 सिंगल अशा 13 धावा. आता मात्र या षटकातील आणि पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. गणेश पवार. चला मयूर पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. मयूर पाटील आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला मिड इनिंग मध्ये आपण तुम्हाला तुमचे पारितोषिक देणार आहोत. मॅच संपल्यानंतर नाही, आत्ताच देणार आहोत, जेणेकरून 12,000 मोठी रक्कम आहे. आम्हाला सुद्धा सांभाळायला रिस्क आहे. चला मयूर पाटील आपण यायचंय प्लीज. पुढचा बॉल, शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय, निघून जाईल. शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा गणेश पवार स्पेशल. सीमा पार चौकार आणि चौकारच्या मदतीने संघाची धाव संख्या 51. आता विजयासाठी आवश्यकता असेल 24 बॉल आणि 52 ची. चला मयूर पाटील आपण यायचं. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो मयूर पाटील प्लीज यायचं. ज्यानं बॅटिंग करत असताना 3 बॉलवर 3 षटकार ठोकले. चला आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा विनंती करतोय की मयूर पाटील याला सुद्धा आपण कव्हर करायचं. आपले मित्र, आपला त्यांच्यावरचा प्रेम, रोहित मुंगाजी ओवळ्याचे, त्यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहे. कॅश प्राइज आणि गोविंदा पाटील यांच्याकडून 2,000 गुगल पे करण्यात आले आहेत. तब्बल 12,000. एकदा जोरदार टाळ्या मयूर पाटीलसाठी. मयूर थांबायचं 1च मिनिट. चला मॅच झाल्यानंतर घेऊ. मॅच महत्वाची आहे नक्कीच. आता विजयासाठी आवश्यकता असेल 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 13च्या सरासरीने 52 ची गरज. जशी मॅचला होईल सुरुवात, ऐकूयात आवाज, आपल्याच विभागातील एक गोड आवाज. खरं तर ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी सर्वच प्रेक्षक आतुर असतात असे सन्माननीय सागर पाटील सर, मॅन फ्रॉम पारगाव. हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करतोय जॅग्वार हाइट्स अँड परफेक्ट मेन्स. विपक्ष निलेश स्मृती. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या. निलेश स्मृती संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. करण पवार. आणि जॅग्वार हाइट्स अँड परफेक्ट मेन्स या संघाचा कॅप्टन प्लीज या आपण. गोविंदा यस आमच्या समवेत समालोचन कक्षात उपस्थित होते. सन्माननीय संतोष पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस कव्हर करतोय. संतोष पवार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. कोण कॉल करतोय? चार षटकांचा सामना. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. नाणेफेक जिंकला. निर्णय काय असेल? चला निर्णय ऑन द स्पॉट सांगायचा. येस डिसिजन इज बेंडिंग. सांगतीलच. जसा पहिला बॉल पडेल ऐकूयात आवाज सागर पाटील सरांचा. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. धन्यवाद अविनाश ठाकूर दादर पेन. रंगतदार लढत, रंगतदार सामना, रंगतदार मैत्री, रंगतदार मजा आणि एकजूट अतिशय महत्वाचे. साई पवार एक षटकामध्ये जर 2 झेल घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रणित पाटील कडून देण्यात येईल. पैसे जमा झालेले आहेत.
आश्रय म्हात्रे त्यांच्या समेत गोकुल म्हात्रे आमचे नाणाफेकीचा काळ जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारले निलेश स्मृती संघाने करण भाऊंचा संघ. तर लगेच आपण निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानामध्ये उतरायचं. सलामीच्या फलंदाज पाठवा लवकर लवकर. 4 षटकांचा सामना असेल. विलयाबाबी विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. सुंदर अशी आपण पाहतोय कोपर प्रीमियर लीग 2025 शानदार पर्व सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी. दमदार आयोजन नियोजन संयोजन आणि या सर्व सामन्याचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. आमचे राजेंद्र दादा म्हात्रे यांची फॉर्च्यून लाईव्ह कृष्णा म्हात्रे अंकित यांच्या समेत टेक्निकल टीम आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये निकेत पाटील रावे पेन, उत्कृष्ट समालोचक अविनाशजी ठाकूर दादर पेन आणि मी स्वतः सागर पाटील पारगाव. या कोपर प्रीमियर लीग मध्ये मनाच्या अंतकणापासून आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. टार्गेट असणार ते मात्र 52 धावांचा टार्गेट. विस्फोटक फलंदाज कोपर संघाचा ट्रम्प कार्ड रन मशीन अमर पवार. स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देणारा फलंदाज राहुल पवार. पॉवर पवार आणि संतोष पवार सामन्यात आनंद घेतात. अराउंड द कार्पेट बॅट टू द बॉलर. पहिल्या चेंडू भिरकावून दिलाय. आला हा चौकार. 4 धावेने खातं खोललंय. सुरेख अशी कामगिरी करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. घाम घालावे लागेल. प्रयत्न करावे लागेल कारण तर अस्तित्वाची लढाई. विनर साठी 40,000 रनर साठी 20,000 असं पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये आमचे प्रकाशजी झुगे एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून सुंदर असे कामगिरी सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू या षटकात देईल. अमर पवार साठी हा चेंडू पडला. काय जबरदस्त. आणि पुन्हा एकदा पंचांचा खरं चेंडू शेरा. बोनस पॉइंट पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या 4 आणि 1 5. 5 धावा धापरकावर लागल्यात. 52 धावांचा टार्गेट आहे. गोलंदाज आपण पाहतो तंत्रशुद्ध गोलंदाज मयूर पाटील. मयूरचा पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. बघूया क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. सर्व एका संघामध्ये खेळणारे खेळाडू एका गावामध्ये खेळणारे खेळाडू आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये कोपर प्रीमियर लीग मध्ये खेळतात. काय शरद भाऊ बरोबर आहे ना. बलरामजी पाटील उद्योगपती कोपर सोन्या गायकवाड यांचे मेवणे जबरदस्त सामन्याचा आनंद घेतात. लखलखती चमके शिवबाची तरवार वीर दौडले 7. बघूया आज मात्र कोण जोडणार कोण पोहणार कोण 365 दिवस या KPL ची वाट पाहणार. जिथं तेच ठरणार संतोषजी पवार पवार यांचा घोडा कधी धावणार. रेस में अभी तक जान बाकी है अब तो छा गए गुरु. पुढचा चेंडू बघा. प्लेसमेंट काय जबरदस्त प्लेसमेंट. पॅरेलल शॉट चमक शॉट आणि हालाय हात दमदार षटकार. बारा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा. हे लेदर खेळतात खेळाडू. प्लेसमेंट चेंडू मात्र दिसतोय फुटबॉल सारखा. डिस्का 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 6 छत्रीय कलावंदास सिंहासनाधीश्वर
राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अमर पवार साठी 3000 रुपये पारितोषिक लागलेलं आहे। पैसे जमायत मॅच जिंकून दिली तर। आणि पुन्हा एकदा बघा झेल आहे की आणि खतरे की घंटी पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका दॅट इज द पॅव्हलियन गडी बात। धन्यवाद डीजे मास्टर। अमर पवारला सुवर्ण संधी आहे तर अमर पवारने शेवटपर्यंत सामना जिंकून दिला तर डीएक्स यांच्याकडनं तब्बल कॅश प्राइज देण्यात येईल। पैसे जमा आहेत आमचे प्रकाश भाई यांच्याकडे। स्कोर गार्ड वर स्कोर झाला 1 गडी बाद 18। 52 धावांचा टार्गेट आहे। अब या 52 धावांचा टार्गेट काय करेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। कोपर प्रीमियर लीगचा शानदार पर्व। एका बाजूला गोकुलजी म्हात्रे आणि त्यांना साथ देतो प्रितेश पाटील काहीतरी कानमंत्र जो संदेश भाई काहीतरी कानमंत्र देतात जमाकान बाईज आणि त्यांच्या समेत आमचे प्रसाद भाऊ आहेत। इथे काय घडणार बघा मयूरचा बॉल बघा काय जबरदस्त गोलंदाजी करतोय कमबॅक करून दिलाय। जे प्लेसमेंट मध्ये आपण पायलट पॅरलल शॉट पाहिले दोन जबरदस्त शॉट होते परंतु नंतर मात्र थोडासा फटका टायमिंग थोडासा चुकला गणित थोडासा चुकलं आणि मात्र गणिताच्या पेपर मध्ये मार्क कमी पडले आणि मात्र विद्यार्थी बाद झाला। 19 धावा दापलकावर। स्कोर जबरदस्त पेनचे समालोचक पण पेनचे दोन्ही एका तालुक्यातील म्हणजे एकत्र जाणार एकत्र येणार काय कॉम्बिनेशन आहे फुल करंट आहे। आता मात्र 4 षटकांचा सामना असताना 1 गडी गमावलाय म्हणजे 1 मोहरा तंबूच्या आसऱ्याला आलाय। आता मात्र 11 मधून 10 खेळाडू बाकी आहेत बरोबर आहे। 12 खेळाडूंचा खेळ 11 आतमध्ये 12वा इथे काय नाव पण आपण सांभाळून घेऊया आणि कोपरगावची प्रीमियर लीग आहे। विकेट हॅट्रिक जर घेतली तर नीरज यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर दादांकडनं पप्पांकडनं 5000 मुलाचं भवितव्य बघा पण आज देणार आता रात्री देणार सकाळी घेणार हातामध्ये आहेत याला बोलतात पप्पाचा प्रेम बघूया वा आणि पंच वल्लेत अवांतर बोनस पॉइंट। आता महाशिवरात्री झाली शिवजयंती झाली आता आल्यात काय एकविरायची जत्रा संघाची धावसंख्या 20 1 बाद 20 बघा स्क्वेअर कट केलाय पॉइंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिलाय सुरक्षित रक्षण पाहायला मिळतं डीप स्क्वेअर लेग चा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय एक दरम्यान दुरीमध्ये तिसरी होईल का बघूया आणि इथे मात्र नकार। हे क्रिकेट आहे सेन्सिबल क्रिकेट आहे। अमर पवारला माहित आहे सामना होतोय बनतोय रन येतात धावसंख्या धापलकावर 2 2 22 1 गडी बाद 52 धावांचा टार्गेट। पुन्हा एकदा बघा झेल आहे की क्षेत्ररक्षक वेगाने आलाय एक तर पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न नीरजसाठी हॅट्रिक साठी 5000 रुपये कॅश प्राइज आहे। नीरज पाटील आमचे जनार्दन माली काका यांचे सुपुत्र आणि त्यांचे नातू यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। दोन्ही पंच प्रोफेशनल पंच जरा एकमेकाशी सल्ला देत आहेत काय करायचं कसं करायचं स्पर्धा कशी कव्हर करायची उद्या कुठे परवा कुठे तेरवा कुठे चाललाय
हरिपाठ कुठे प्रवचन कुठे एक हरिभक्त पारायण आहेत आणि दुसरे मात्र ऑल इन 2 in 1. आणि हा चेंडू बघा अरंद सुरक्षेत्र स्ट्रेट ड्राईव्ह जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला बॅट टू द बॉलर च्या डोक्यावरनं पंचांना पार करून टाकलेला चेंडू सुरक्षितरित्या कामगिरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धापलका धाव लागतात त्या मात्र आतापर्यंत 25. क्वार्टर सेंचुरी झाली. अजून 25 दुने 50. 27 धाव्यांची गरज. दोन्ही साइडने एंड आहे. या मैदानावर फलंदाजी करायला संतोष भाऊना माहित आहे. पावसाळी उन्हाळी कशी असू दे खेळायला मजा येते. जबरदस्त मैदान आणि संतोष पवार कार्याध्यक्ष झाल्यापासून क्रिकेट असा हलता आहे. म्हणजे पल्ला ते मॉर्निंग मध्ये खेळतात, इथे संध्याकाळी खेळतात, सर्वकडे खेळतात, पण तजुबा आहे बघा. आणि पंच वल्लेत वाईट चेंडू. आंतरराष्ट्रीय नियम 25 क्रमांक सांगतो हा खराब चेंडू. या चेंडूला कुठल्याही प्रकारची मोहर नाही. आणि पुन्हा एकदा फलंदाजाला देऊ नका मोका. समोर गोलंदाज पाहून बिंदास ठक ठक ठोका. पाहूया पुढचा चेंडू. और ये अमर के बल्ले से निकलती हुई गोली की रफ्तार से और यहाँ पे पकड़ेंगे पाएंगे. तू चल मैं आया तू ठोक दीजिए. हा व्यक्तिमत्व आहे ना, या व्यक्तिमत्वाने कॉलेजचा प्रवास एसटी ने केलेला आहे. त्यावेळेला अजय पाटीलकडे काही नव्हतं. बसमध्ये जायचे, बसमध्ये यायचे. कॉलेजचा शिक्षण हा बसमध्ये एसटी ने प्रवास करून घेतला या माणसाने. त्याच्यानंतर दिवस बदलले, काल बदलली, वेळ बदलला आणि एक सर्वसामान्य माणूस आज मात्र सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलप्सच्या माध्यमातून एक बिल्डर म्हणून नव्या रूपाने कोपरगावमध्ये पदार्पण केलं. आणि पाहता पाहता हे गणरायाचं मंदिर आणि या स्पर्धेसाठी तब्बल रोख कॅश 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. टाळ्या वाजवायचा या गरीब माणसासाठी. शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस आहे. आणि ज्याच्या जवळ कधीही जा, यांच्या ऑफिसला कधीही जा, कधी कुठल्याही गावातील खेळाडू जाऊ द्या, कधी नाही म्हणत नाही. आणि पुन्हा एकदा झेल बाद. फलंदाज एकावर एक मोहर लागतोय. आले बघा. हॅट्रिक साठी 5,000 रुपये पारितोषिक मुलाला आहेत दादांकडनं. माली बुवा जनार्दन माली, एकनाथ माली, इथे आले सर्व माली. बक्षिसाची खैरात 5,000 आहेत, त्यातनं 2.5 त्याला 2.5 याला. हो दे कर्ज आई जर बंद कशाला काय बरं. अभी तो कितने 2 विकेट चपकाए है. 1 की जरूरत है. आधी तेरी आधी मेरी, कभी बाजू उधर कभी बाजू इधर. अभी तो टीम का स्कोर मिला के स्कोर गार्ड के स्कोर 26, 3 विकेट खोने के बाद 26 धावांची गरज बघा. बघा आता मात्र माहोल वाढलाय, भाव वाढलाय. बघूया 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1 षटकारासाठी आणि ते मात्र 5,000 कमावले. वाह वाह. स्वतःचे पप्पा बोलले या बॉलवर बोलतो बोर्ड घेणार 100%. वाह पैसे आले. दस्त मालिया नीला माल्यानं घातला दुकान. माली आला बायांच्या घरी, बाय माझ्या कोपर गावावरी. मुलगा माझा काय कामगिरी करी, तो माली उतरला घाटातून. जबरदस्त डीजे मास्टर तो माली गाणे लावा. आणि ते म्हणाले की या चेंडूवर बोलतो बोर्ड घेईल. काय चाललंय जबा नाही रे. राम भाऊ बोलतात घालवलं आमचं 6,000 रुपये. गादा घेऊन बाहेर आलेत. बॅट्समन दादा होता.
आता उतरलेत कोण नवीन विनोद भाऊ सदाशिव पाटील आलेत आमचे सदाशिव पाटीलने जर 3 षटकार मारले तर समीर पाटील त्यांचे समीर पाटील यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये समीर प्रशाम बघूया बक्षिसांची खैरात आहे पण इथं मात्र धावा हव्यात. 1 मिनिट भाऊ धावा झाल्यात 26 4 गडी बाद झालेत 52चा टार्गेट आहे. 5,000 जमा झालेले आहेत विनोद भाऊंच्या दादांच्या हातामध्ये आहेत माली भाऊंच्या. बघा मुलावर खरोखर भरोसा असावा पण वडिलांचा टॅलेंट आहे ना जबरदस्त आहे. काय चाली जबान आहे बोर्ड घेणार बोर्ड घेतला. बघा आता मात्र चेंडू पडलाय परंतु पंच आमच्याकडे बोलत स्वेर मारा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सगळे 4 गडी बाद. स्कोर गाडवा स्कोर झालाय 27. स्कोर जबरदस्त आहे. नाही हे दादा तंत्र सुद्धा आहेत. नीरज मालीने 52चा टार्गेट होता 27 पाहिजे होते आतापर्यंत झाल्यात किती 23 धावांची गरज. 23 धावांची गरज. चेंडू आणि धावांचं समीकरण अंतर 10 चेंडू 23चं समीकरण 10 चेंडू 23चं समीकरण. बघा जो तो सामन्याचा आनंद अतिशय मनसोक्तपणे घेतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू अवांतर चेंडू धावसंख्येमध्ये बदल येणारे 10 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 22 धावसंख्येची. आणि आता मात्र चेंडू गेलाय आणि आता मात्र आता सदाशिवने चौकार मारलाय. जरा मिसअंडरस्टँडिंग झाली होती. बरोबर लक्ष केंद्रित आहे. स्कोरर जबरदस्त. अमर पवार हुशार आहे. चतुर चपाल लेदरचा बादशाह आहे आणि टोटल स्कोर गार्डवर स्कोर झालाय 35. बाबा चुकी करू नका तुम्हाला कोण नाही काय करणार आमच्या सुजावची. आता मात्र 9 चेंडू 17 धावा. आता मी लाईव्ह 9 मध्ये बनायचे 17 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 9 चेंडू 17 धावा. जरा स्पीडअप करा प्लीज. 9 चेंडू 17 धावांची गरज. दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असेल 9 चेंडू 17 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांना पण कळवतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का? वाह आणि चेंडू सीमा पार. दन 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 आलाय षटकार. काय फलंदाजी होतोय. एका बाजूला सदाशिव होता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बॅट्समन रमाकांत पाटील. तर षटकार लगावल्याबद्दल 7 मध्ये 11 बनवतात अक्षय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. बघा 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज.
6 चेंडू 9 धावसंख्येची गरज, 1 षटकार आणि 3 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 9चं समीकरण. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये प्लीज. आणि कुमार भाऊनी टॉस जिंकल्यानंतर करण भाऊ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली. आता दोघांचे चेहरे सेम आहेत त्यामुळे मी कन्फ्यूज होतोय. डीएक्स आलेत. 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. आणि 1 षटकार जरी लगावला तरी डीएक्स करणार. 1000 जमा केलेले आहेत. ओके ओके. आम्ही काय बोललो, चूक भूल दावी घ्यावी. 6 गेंदे 9 की दूरी, यानी अमर पवार के उनके सामने है प्रतुल पाटील. चला लवकर घ्या पंच. नो टाइम पास, टाइम इज मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळेला महत्व द्या. 10:27 झालीत. तर पुन्हा एकदा रोशन पाटील तारा. अरे कोपरला आहे, कोपर प्रीमियर लीग. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. षटकार 1.5 फूटचा चेंडू, जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतोय. धावांचा पल्ला गाठायचा होता मात्र 52 43 झाल्यात. 4 गडी बाद. अप्रतिम कामगिरी. ते जोरदार अपील, लाऊड अपील पंचांना उचलून दिलं अक्षरशः गोलंदाजाने. बघा अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आता मात्र येणारे चेंडू असतील. 5 चेंडू 9 धावा. सामना दोन्ही बाजूने ऍडव्हान्टेज आहे, दोन्ही साइडने सेम आहे, दोन्ही साइडने तेवढाच बॅलन्स आहे. अजूनपर्यंत कोणी हरला नाही, कोणी जिंकला नाही, कारण ते शर्यत अजून संपली नाही आणि जोडी अजून जमली नाही. अराउंड द कार्पेट. बघा एकी दरबार दुहेरीमध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या अपकार लागतो ती मात्र 43 आणि 2 45. 4 बाद 45. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. येणारे चेंडू 4 आणि 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. आणि आता मात्र षटकार. नो प्लस. सामना फिनिश. जिंकला. आला अमर पवार 2 जिंकला. दोन शब्द विचारतो आपल्या मुलाबद्दल. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स आणि ना ना हा तिथे वरती विचारतो. तर मुलगा येऊ दे पैसे घ्यायला. तर सदाशिव पाटील आणि नीरज माली या. तर दादा तुम्ही जरा इन्व्हिटेशन आपले हे घ्या, इंटरव्ह्यू घ्या दोघांची. आणि पवार भाऊ तुम्ही पण त्यांच्या समेत जरा फोटोशूट करा. हॅलो चेक. तर सामना रंगतदार पाहायला मिळाला.